कष्टकरी, शेतकरी आणि वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देणं, आर्थिक विषमता नष्ट करणं आणि कृषी औद्योगिक समाजरचना हा केवळ यशवंतराव मोहिते यांचा विचार नव्हता, तर ते त्यांच्या जीवनाचं अंतिम आणि एकमेव ध्येय होतं. त्यामुळं विद्यार्थी काँग्रेसमध्ये असलेल्या भाऊंनी नंतर कष्टकरी श्रमिकांसाठी काम करणाऱ्या अनेक दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी पुढाकार घेतला. 1952 साली पहिली सार्वत्रिक निवडणूक लागली. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी होती. मात्र त्यांना कोणी पुरस्कर्ता नव्हता आणि आर्थिक परिस्थितीही नव्हती. त्यावेळच्या निवडणुकाही अवघड होत्या. कंदिलाच्या उजेडात पायी प्रचार करावा लागायचा. मुंबईच्या लकडी बंदरात मुकादम असणारे कुसूरचे बंडू मुकादम तात्या त्यांचे मित्र. समाजवाद, जातीयता, अस्पृश्यता यावर त्यांचे वादविवाद रंगायचे. त्यांनी कुसूरच्या सभेत एकदा भाऊंना बोलण्याची संधी दिली. तिथं भाऊंनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी पाहून पक्षानं अखेर त्यांना उमेदवारी दिली. केवळ आपल्या विद्वत्तेवर उमेदवारी मिळवणारे भाऊ हे त्यावेळचे युवा नेते होते. त्या काळात स्वातंत्र्य चळवळीतील दिग्गज काँग्रेसमधून उभे होते. त्या मानानं भाऊ खूपच छोटं नेतृत्व. मात्र आपल्या प्रभावी विचारानं त्यांनी पहिल्याच निवडणुकीत आपला करिश्मा दाखवला. विरोधातील काँग्रेसच्या उमेदवारांना आपली चुणूक त्यांनी दाखवली. भाऊंनी काँग्रेसच्या संभाजीराव थोरात यांचा 2000 मतांनी पराभव केला. यावेळी सर्वप्रथम भाऊ त्यावेळच्या मुंबई राज्याच्या विधानसभेत गेले. मोरारजीभाई देसाई मुख्यमंत्री होते. मुठभर विरोधी मंडळीत भाऊ एक होते. त्या काळात भाऊंनी अनेक विषय मोठ्या धडाडीनं आणि अभ्यासपूर्ण रीतीनं मांडले. विधानसभा अक्षरशः गाजवली. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा ठराव मांडला. त्या काळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षानं महाराष्ट्रभर मोठा संघर्ष उभा केला. याच वेळी असेंब्ली चालू असताना फ्लोरा फाउंटन इथं हा मोर्चा अडवण्यात आला. गोळीबार करण्यात आला. संघर्ष आणि मोर्चात एकूण 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं. म्हणूनच या ठिकाणाला हुतात्मा चौक नाव देण्यात आलं. आपल्या राजकीय कारकिर्दीत अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच भाऊंनी अनेक महत्वाचे विषय अतिशय प्रभावी पद्धतीनं हाताळले. काँग्रेसने कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हा कुळ कायदा मांडला. त्याला अंतर्गत विरोध होता. त्याचाही आग्रह त्यांनी धरला आणि मंजुरी मिळवली. आणि केवळ वर्षानुवर्षे राबणारे हात त्या जमिनीचे मालक झाले. जे कोयना धरण आज महाराष्ट्राची वरदायिनी समजलं जातं, त्या कोयना धरणाचा ठरावही भाऊंनी मांडला. पहिल्या पंचवार्षिक योजनेत उकाई आणि कोयना या 2 प्रकल्पांचा समावेश होता. त्यात कोयना धरण प्राधान्यानं वीज निर्मितीसाठी प्रस्तावित होते आणि उकाईला प्राधान्य होतं. मात्र भाऊंनी हे धरण वीज निर्मितीबरोबरच त्यापुढील भागात पाणी योजना, बागायती यांच्यासाठी कसं उपयोगी होईल याची खूप प्रभावी मांडणी केली. त्यानंतर हे पाणी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशलाही कसं देता येईल हेही त्यांनी स्पष्ट केलं. या पद्धतीनं हा ठराव त्यांनी मंजूर करून घेतला. पश्चिम महाराष्ट्राला पाण्यामुळं आलेली सुपीकता आणि सधनता याचा पाया यशवंतराव मोहिते यांनी रचला. त्यावेळी त्यांनी केलेला हा सर्वसमावेशक ठराव आहे. आज अनेक नवे भगीरथ निर्माण झालेत, पण या ठरावात भाऊंनी जलसिंचनाचा मुद्दाच घेतला नसता तर कुठून उपसा केला असता. पुढे त्याला मंजुरी मिळाली आणि उभारणी झाली. आज या वरदायिनी ठरलेल्या धरणापासून वीज, त्यावर औद्योगिक विकास, पाण्यावर सिंचन योजना, बागायती शेती, उद्योगधंदे यांनी अवघा पश्चिम महाराष्ट्र समृद्ध झाला. विरोधी पक्षात राहूनही सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका घेणारे आणि ती तडीस नेणारे त्या काळातले एकमेव धडाडीचे नेते म्हणून भाऊंचा आदरानं उल्लेख व्हायचा. कोयनेचा हा ठराव म्हणजे विरोधी पक्षात असतानाच्या त्यांच्या कारकिर्दीतलं सर्वोच्च शिखर आहे. पुढे त्यांच्या जीवनाला आणखी कलाटणी मिळाली. 1960 साली यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचा सोन्याचा कलश घेऊन आले. शेकापच्या वाढत्या प्रभावाची त्यांना त्यावेळी जाणीव असावी म्हणून त्यांनी भाऊंना बोलावून घेतलं. तुम्ही विरोधी पक्षात राहून इतकी चांगली कामं करता, मग सत्तेत आल्यावर किती मोठी कामं कराल असं सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याची विनंती केली. मात्र समाजवादी धोरणाचं काय याच मुद्द्यावर भाऊ अडून होते. मात्र काँग्रेस समाजवादी धोरण स्वीकारणार असा शब्द यशवंतराव चव्हाण यांनी दिल्यानंतर नेहरूंच्या हस्ते कराडला हा पक्षप्रवेश झाला.
कृषी औद्योगिक समाज रचनेसाठी यशवंतराव चव्हाण पूर्वीपासून आग्रही होते. परंतु काँग्रेसच्या त्यावेळी महाबळेश्वर इथं झालेल्या अधिवेशनात हा विषय मांडण्याचा बहुमान त्यांनी भाऊंना दिला. असे अनेक नाट्यमय प्रसंग भाऊंच्या जीवनात घडत होते. परंतु या प्रसंगानं त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. भाऊ रेठरे इथं आपल्या घराच्या बाजूला असलेल्या नदीत मासे पकडत होते. पलीकडच्या तीरावर त्यांना एक मोटार गाडी दिसली. त्यावेळी हा खूप कुतूहलाचा विषय. ज्येष्ठ जलतज्ञ सदुभाऊ पाटील आणि उद्योगपती निळकंठराव कल्याणी आले होते. ते भाऊंना लागलीच मुंबईला घेऊन गेले. खादी भांडारासमोरच गाडी उभी केली. भाऊंसाठी खादीचे तयार ड्रेस घेतले. तो क्षण होता भाऊंच्या पहिल्या मंत्रीपदाचा. 1960ला भाऊ प्रथम उपमंत्री झाले. गृह खातं मिळालं. या कालावधीत त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले. मुंबईच्या होम गार्डची पुनर्रचना आणि अग्निशामक दलाचं एकत्रीकरण, चीनच्या आक्रमणावेळी लष्कर भरतीसाठी प्रयत्न, त्याचबरोबर सैनिकी शाळांची संकल्पनाही त्यांचीच. पुढं ते कृषी खात्याचे उपमंत्री झाले. त्यावेळेस कोकणात काजू लागण, उपपदार्थ निर्मितीसाठी चालना देण्याची संकल्पनाही भाऊंचीच. राज्यात 4 कृषी विद्यापीठांचं विस्तारीकरण, आरे मिल्क दूध डेअरीचं विस्तारीकरण आणि मॅफकोच्या स्थापनेतही त्यांचा मोठा सहभाग होता. मात्र या निर्णयांच्या बरोबरच एका चांगल्या मुद्द्यावर या नेतृत्वाला सलाम करावा लागेलच. आज अनेक लोक सवलती मागतायत आणि अनेक लोक सवलती देण्याचा आविर्भाव आणतायत. मात्र त्या काळी दुष्काळात व्याजदर कमी करून 1 वर्ष कर्जवसुली थांबवण्याचा धडाडीचा निर्णय घेऊन भाऊंनी राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा दिला. इतकंच नव्हे तर पुढच्या वर्षीचं पीक कर्जही कमी व्याजदरानं दिलं. गृहनिर्माण मंत्री असताना घर दुरुस्ती कायदा, MIG कॉलनी तसंच गलिच्छ वस्ती सुधारणा कायद्याची निर्मितीही त्यांनी केली. परिवहन मंत्री असताना ST महामंडळाचं नियोजन, विस्तार आणि पुनर्रचना त्यांनी केली. गाव तिथं रस्ता आणि रस्ता तिथं ST या संकल्पनेचे जनकही तेच. 1972च्या दुष्काळात मुंबईत खायला अन्नही नव्हतं. तेव्हा लढाऊ महिला नेत्यांचा भव्य लाटणं मोर्चा निघाला. त्यावेळचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री वर्तक यांच्या अंगावर त्या धावून गेल्या. त्यांना राजीनामा द्यावा लागला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हे खातं भाऊंना दिलं. महिलांच्या समितीनं तब्बल 6 तास आपलं म्हणणं भाऊंसमोर मांडलं. पण भाऊंनी एक शब्दही न बोलता मानही वर काढली नाही. पुढं या महिला वनाक्का म्हणजे भाऊंच्या पत्नी जाईताई यांच्याकडे गेल्या. आम्ही सांगितलेलं त्यांना समजलं का तरी असं विचारण्यासाठी. भाऊंनी मात्र हा प्रश्न इतक्या चांगल्या पद्धतीने सोडवला की देशाच्या इतिहासाला त्याची दखल घ्यावीच लागेल. भाऊंच्या विचारांनी आणि भाषणांनी प्रभावित झालेले बाबू जगजीवन राम त्यावेळी केंद्रात रेल्वे मंत्री होते. त्यांनी समस्या पाहून त्यांना पत्र दिलं. ते पत्र घेऊन त्यावेळचे पंजाबचे मुख्यमंत्री ग्यानी झैल सिंग यांना भेटून भाऊंनी केवळ 7 दिवसात 2 रेल्वे भरून गहू आणि तांदूळ आणला आणि मुंबईची उपासमार थांबवली. सहकार हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यामुळं नंतर सहकार खातं मागितलं. तब्बल 4 वेळा बदल करून त्यांनी सहकार कायदा लोकाभिमुख बनवला. सभासद हाच संस्थेचा मालक असला पाहिजे ही त्यांची भूमिका सहकार कायद्यात प्रत्यक्ष येईपर्यंत ते शांत बसले नाहीत. साखर, दूध आणि कापूस असे कृषी आधारित 3 उद्योग, हे 3ही उद्योग शेतकऱ्यांच्या मालकीचे झाले पाहिजेत यासाठी ते सतत आग्रही होते. राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला मोठ्या प्रमाणात चालना देत त्यांची संख्यात्मक वाढही त्यांनी केली. सहकारी साखर कारखान्यांची 26 वरून 72 पर्यंत संख्या नेण्यामध्ये त्यांचं योगदान होतं. त्या काळी अमूलचं दूध मुंबईत येत होतं. हे ओळखून दूध व्यवसायात सहकारी तत्व जोपासलं पाहिजे. आपल्याकडेही त्यावर काम व्हावं म्हणून त्यांनी सहकारी तत्वावर दुग्ध व्यवसायाची श्वेतपत्रिका काढली आणि सहकारी तत्वावरील दुग्ध व्यवसायाचीही मुहूर्तमेढ रोवली. नंतरच्या काळात सहकारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून आधुनिक आणि नियोजनबद्ध सहकाराचे जाळे त्यांनी या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरायला सुरुवात केली. भाऊ सहकार मंत्री असताना वि.स. पागे यांनी रोजगार योजना विधेयक मांडण्याचे आखले. त्यासाठी 7 रात्री बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये भाऊंनी या योजनेत हमी हा शब्द मला हवाय असं सुचवलं. त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी भाऊंच्या सूचनेचं अभिनंदन केलं आणि योजनेचं नाव ठरलं रोजगार हमी योजना. या मूलभूत बदलाचे जनकही भाऊच होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना हा त्याचाच एक भाग होता.
आजही यशवंतराव मोहिते यांचे चिरंजीव डॉक्टर इंद्रजित मोहिते या संस्थेवर विश्वस्त आहेत. यानंतर भाऊंची सर्वात महत्वाकांक्षी योजना होती ती कापूस एकाधिकार. खरेदीपासून पुढील उत्पादनापर्यंत हा व्यवसाय शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्याचा भाऊंचा प्रयत्न होता. ही योजना जर अंमलात आली असती तर विदर्भ मराठवाड्याचं रूप पालटलं असतं. शहरी आणि शेती कमाल जमीन धारणा कायदा आणण्यामध्ये ते पुढे होते. तो कायदा अंमलात आणल्यानंतर स्वतःची 22.5 एकर जमीन गोरगरिबांना त्यांनी दान केली. शुगर केन इन महाराष्ट्र या रेफरन्स पुस्तकाचं लेखनही त्यांनी केलं. पुढे मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीत भाऊंचा पराभव झाला. मात्र यशवंतराव चव्हाण म्हणाले की त्यांना घेतल्याशिवाय महाराष्ट्र चालवणं अवघड होईल. त्यामुळं परत ते वित्त आणि नियोजन मंत्री झाले. म्हैसाळ, टेंभू यासारख्या मोठ्या पाणी योजनांना त्याच काळात त्यांनी प्राथमिक मंजुरी दिली. याचवेळी लिफ्ट इरिगेशन योजनांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यातही त्यांचा विचार महत्वाचा ठरला. राज्याचे 2 पहिले शिल्की अर्थसंकल्प भाऊंच्या नेतृत्वाखाली झाले. परंतु त्यांचा हा विक्रम आजही कोणी मोडू शकत नाही, कारण त्यांनी हे दोन्ही अर्थसंकल्प तोंडी सांगितले होते आणि अधिकाऱ्यांनी फक्त लिहून घेतले होते. यामागं भक्कम पाया होता तो कृष्णेच्या सुपीक मातीतल्या कष्टाळू बालपणाचा. पुढं भाऊ खासदार होऊन दिल्लीला गेले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची अतोनात श्रद्धा होती. पण जेव्हा ऑपरेशन ब्ल्यू स्टार नंतर त्यांची हत्या करण्यात आली तेव्हा भाऊंनी परत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. नव्या पिढीसोबत मी राजकारण करू शकत नाही, त्यांना संधी मिळायला हवी असं ते सांगत. आज कोणता राजकारणी इतकं मोठं पद सोडून निवृत्त होऊन आपल्या मायघरी येईल? पण इथं त्यांच्या जीवनातला आणखी एक प्रसंग आवर्जून सांगावा लागेल. तो म्हणजे मुंबईत मंत्री असताना मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव आणि भाऊंचे चिरंजीव डॉक्टर इंद्रजित एकत्र शिकत. त्यांच्या वर्गात त्यांना प्रश्न विचारला, तुमचे वडील कोण आहेत? नाईकांच्या मुलानं लिहिलं, माझे वडील मुख्यमंत्री आहेत. डॉक्टर इंद्रजित यांनी जेव्हा भाऊंना विचारलं तेव्हा भाऊ म्हणाले, शेतकरी असली. असं का म्हणून विचारल्यावर त्यांनी सांगितलं की आपण शेतकरी आणि शेती हा आपला मुख्य व्यवसाय. हे मंत्रीपद वगैरे तात्पुरतं असतं रे. शेतकरी आणि आपल्या मातीशी इमान राखणारे आणि अनेक मंत्रीपदांवर काम करूनही अखेरपर्यंत शेतकरीच राहणारे असे एखादेच नेतृत्व असते. भाऊंसारखं नेतृत्व अवघ्या देशाला देणारा आमचा कृष्णाकाठ. म्हणूनच गुणवत्ता, अभ्यास, संघर्ष आणि क्रांतीची प्रेरणा देणारा तो आमचा अखंड पाठीराखा आहे.